रे ना रे हे रामा हे री रे सात जन्मांची ही लाभली पुण्याई, सात जन्मांची ही लाभली पुण्याई, म्हणून राहलो पालखीचे होई, म्हणून राहलो पालखीचे होई, शांत माया मूर्ती सारखी, शांत माया मूर्ती पाटी सारखी, निघालो घेऊन रथाची पालखी, निघालो घेऊन रथाची पालखी, दिगंबरा 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 ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझी, त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी, सद्गुरु पाय दोनी, सद्गुरु पाय दोनी, सद्गुरु पाय दोनी, कुंडली गवळदे बोला थोडं श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम गणपती गजानन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ देवी सातेरी श्री पावना देवी
या ठिकाणी स्वामी भक्त बाळू आयंगणकर यांच्याकडून हे सुरुवातीलाच 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय राजेशजी मरगत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. सन्माननीय स्वामी भक्त बाळू आयंगणकर यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी खुर्चीचा मान ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय भरतदादा सुर्वे यांच्याकडून सुरुवातीला 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय लोकसेवा समिती अध्यक्ष सन्माननीय बाळा परब यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. तसेच सन्माननीय नाना राऊळ यांचे भाचे आणि भजन सम्राट चिलेबुवा यांचे पट्टे शिष्य यांच्याकडून हे 501 रुपयाचं सुरुवातीला बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. भजनाची सुरुवात भजनीय रूपाने करूया. 18 वर्षांचं स्वप्न आज आमच्या दादांच्या माध्यमातून म्हणजे रवींद्र दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून पूर्ण झालं. आणि स्वप्न पूर्ण झाल्यानंतर ज्यांचं स्वप्न असतं त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात हे आम्ही या ठिकाणी या रंगमंचावर बघितलेलं आहे. ज्यांनी सत्कार केला त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की 18 वर्ष आम्ही स्वप्न बघितलं आणि दादा तुमच्यामुळे ते आमचं स्वप्न सत्यामध्ये साकार झालं. एकदा जोरदार टाळ्या आमच्या रवींद्र दादा चव्हाण यांच्यासाठी झाले पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते सन्माननीय श्री पवनजी गजानन पाटील आणि सौ ज्योती पवन पाटील यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. बराच वेळ झालेला आहे. मुंबई नगरी म्हटल्यानंतर धावपळीचं जीवन आणि वेळेला या ठिकाणी महत्व आहे. या ठिकाणी भजनाची सुरुवात भजन रूपाने करूया. थोडीशी चाटी शार्प करा. माझ्या आवाजाला थोडा इफेक्ट आहे. मधुसे
रे ग